विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे ना, ते तुमचं लाईफ चेंज करणार आहे. एक गोष्ट आजपासून आपण करणार आहे. कोणती गोष्ट? आपलं मन जी गोष्ट किंवा जी एखादी चांगली गोष्ट करण्यापासून आपल्याला रोखतंय ना, आपण ती गोष्ट करायचीच लक्षात घ्या. पहिला काय पॉइंट असणार? अभ्यास. आपलं मन म्हणतं, "रे, आज राहू दे थोडासा अभ्यास. केला की एवढा अभ्यास. आता थोडा वेळ Instagram बघूया आपण. थोडा वेळ गेम खेळूया आपण." ऐकायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठताना अलार्म वाजतो. आपण पुन्हा बंद करतो, पुन्हा बंद करतो. आपलं मन काय म्हणतं? 5 मिनिटं, 5 मिनिटाची झोप घेऊया. आणि बाळांनो, माझ्या बाबतीत पण असं बऱ्याच वेळा घडलंय. मी सकाळी विचार केला, चला 1 2 मिनिटं झोपायचं आणि तास, 15-20 मिनिटं, अर्धा तास कुठे गेला कळतच नाही. मग आजपासून आपण हा बदल कशासाठी करायचा आहे? कारण आपल्याला टॉपर बनायचंय. मग बनू शकतो का आपण? नक्की बनू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टीपासून पळाल ना, त्याच गोष्टी पदरात पडणार आहेत. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. अभ्यास करायला मला कधी आवडतच नव्हतं. आता रोज करावा लागतोय, पण मी आनंदानं करतोय बरं का, करतोय. दुसरी गोष्ट, पहाटे उठणं मला कधी जमलंच नाही, पण आता रोज मी 4:30 वाजता उठतोय. अरे सुट्टी असली ना, तरी मला जाग येते आणि जर मी म्हटलं ना, "नाही आज जरा झोपूया निवांत." अख्खा दिवस वाया जातो. तेव्हा सुट्टी जरी असलं, तर आम्ही लवकरच उठतोय. पण हे सगळं जे आहे ना, हे सगळं जे आहे, मग आपण एक रुटीन फॉलो केलं तर? आणि ते रुटीन अतिशय जबरदस्त रुटीन असणार आहे. कोणतं रुटीन? ॲट एनी कॉस्ट तुम्ही सकाळी 4 ते 5 या दरम्यान उठायचंच लक्षात घ्या. पहाटे उठायचं. मी तुम्हाला सांगू का? सूर्योदय होण्याच्या अगोदरचा कदाचित 1.5 तासाच्या वेळेला काहीतरी ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात लक्षात घ्या. बरोबर आहे? मला ह्या गोष्टी आत्ताच कळल्यात बरं का. आणि मी तुम्हाला सांगू का? मुहूर्तावरचा अभ्यास करायचा आहे असं काही नाहीये, पण मला पहाटे अभ्यास हवाय. मी सांगतो मी माझी चूक मान्य करतोय. मी नाही केला कधी अभ्यास पहाटे. पण आता मी मान्य करतोय. सकाळचा 1 तास जरी मन लावून अभ्यास केला ना, तरी खूप होतोय अभ्यास. मग माझी इच्छा काय, की आजपासून आपण म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो, की आता आज नाही चला उद्यापासून, की आपल्याला पहाटे उठायचं आहे. लवकर उठायचं आहे. सगळी जेव्हा अख्खं जग झोपलेलं असेल ना, तेव्हा उठून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मग तुम्ही इतरांच्या पुढे राहणारच लक्षात घ्या. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय फॉलो करायचं आहे हे लक्षात घ्या. ओके. गुड. मी तुम्हाला सांगतो 11th-12th मध्ये काय होतं, माझा एक मित्र होता. इंजिनिअरिंगला माझ्याबरोबर आला बरं का तो. एकदम जाडच्या जाड होता. आणि त्यानं मला सांगितलं आम्हाला सांगितलं थोडक्यात, की 10वी पर्यंत तसा नव्हताच. तो स्पोर्ट्समध्ये होता. खो-खो असू दे, पुन्हा बास्केटबॉल, व्हॉलीबॉल सगळ्या गोष्टीत तो एक्सपर्ट होता. क्रिकेटच्या टीममध्ये शाळेच्या होता. पण जसा 11वी-12वीत गेला, तसं सगळे स्पोर्ट्स बंद, सगळा फोकस अभ्यासावर. मग ते कोल्ड ड्रिंक पिणं आलं, बाहेरचं खाणं आलं, सगळ्या गोष्टींमुळं वेळ वाढलं जाऊ दे बाळांनो, तर हेल्थ आहे ना त्याचं वाटोळं झालं होतं. पण सांगू का इंजिनिअरिंगला पुन्हा त्यानं लगेच रिकव्हर केलं. ओके, तो खेळाडूच होता ना. पण तुमच्या बाबतीत मला काय सांगायचंय या स्टेजला बाहेरचं खायचं नाही. तेलकट वगैरे गोष्टी नकोयत. नको आहेत. आपल्याला आपली हेल्थ जपायची आहे आणि सांगू का जेवढा सात्विक आहार असेल, तेव्हा आपलं मन पण शांत राहील. अभ्यासावर नक्कीच त्याचा चांगला इफेक्ट होणार हे लक्षात घ्या. म्हणजे पहिली गोष्ट आता पहाटे अभ्यासाला पण सुरुवात करणार. मन तयार होणार नाहीये. मन म्हणणार की रात्री जागूनच करूया की सकाळी उठलो नाही तर? उठतो आपण. जाग येते. जेव्हा जबाबदारी असते ना, तेव्हा जाग येते. मी तुम्हाला सांगू का? जेव्हा आपल्याला कधी गावाला जायचंय आणि पहाटे उठावं लागणार आहे. अलार्मची पण गरज लागणार नाही. तुम्ही स्वतःहून उठाल. जाग येतेच. पण उठायचंच नसेल, तर 1000 अलार्म लावा, जाग येणार नाहीये. बरोबर आहे. मग आपण लवकर उठणार आहे. आपण सात्विक आहार घेणार आहे. मग त्याच बरोबर आपलं एक शेड्यूल पण असणार आहे लक्षात घ्या. जेव्हा मला भेटायला एखादा मुलगा पुण्यावरून येतो किंवा कोल्हापूरहून इकडून-तिकडून मुलं मला भेटायला येतात. मी पहिला त्यांचं शेड्यूल चेक करतो. मी त्यांचं शेड्यूल चेक करतो आणि मी तुम्हाला सांगू का, मी त्यांचा फोन चेक करतो. ओके. तुमच्या फोनमध्ये ना तो ट्रॅकर असतो बघा. ओके. ते पॅरेंटल कंट्रोल वगैरे काही ट्रॅकर असतो. त्यात सगळं कळतं, की तुम्ही कोणतं ॲप किती वेळ वापरताय आणि शॉकिंगली माझ्या लक्षात आलं, की हे ॲप तुमचा प्रचंड वेळ घेतंय. Instagram. शॉकिंगली मी बघितलंय 5-5, 6-6 तास मुलं ह्या ॲपवरती आहेत. आहेत. शॉर्ट्स बघतायत लक्षात घ्या. वेळ वाया घालवतायत. डिलीट करून टाका ना. मन परत तयार होणार नाही किंवा हळूच म्हणेल, "आता कुठे आहेत सर? कोण बघणार आहे? कर डाउनलोड, कर थोडं."
एक आणि आपलं मन इतकं चॅप्टर असतं ना, आपल्याला म्हणतं, "थोडा वेळ हं, थोड्या वेळासाठी." लगेच आपण ते बंद करायचं. नाही होत लक्षात घ्या, तासंतास वेळ वाया जातो. मुलं Instagramवर ते बॅटल ग्राउंड, BGMA, फ्री फायर असल्याच्या गेम आहेत ना, त्यात अडकलेले आहेत जाम. त्यातून बाहेर काढावं लागेल. स्वतःचं स्वतःला कंट्रोल लागेल. ही असली ॲप्लिकेशन डिलीट करून टाका. हो, या डिलीट करून टाका. ओके. दुसरी गोष्ट, तुमचं मन तुम्हाला काय सारखं म्हणतं माहितीये का? बेसिकच क्लिअर नाही तुझं. ओके. अभ्यास करायला घेतला तर काय नाही आलं, की माझं बेसिकच क्लिअर नाही. का का नाही क्लिअर? का ठेवलं बेसिक अनक्लिअर? चुका झाल्यात ना. आता जस्ट एक्झाम्पल बघा. मी एका मुलाला म्हटलं, "अरे इंटिग्रेशनचे माझे 13 लाईव्ह लेक्चर आहेत. तू का नाही बघितले?" "नाही सर, माझं अजून डेरिव्हेटिव्ह कुठं झालंय?" मी म्हटलं, "कधी होणार मग? कधी होणार?" "नाही, मी आता सुरुवात केलेली आहे." बापरे! परीक्षेला 1.5-2 महिने उरलेत लक्षात घ्या. हो, 1.5-2 महिन्यानंतर रिव्हिजन स्टार्ट केली तर रिझल्ट लागणार आहे. तुम्ही काय बोर्डच्या एक्झामपर्यंत अभ्यास करत राहणार आहात का? नाही राहणार लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं हे जे मनातली भावना आहे ना, ती काढून टाका. मी इंटिग्रेशनचे लाईव्ह 13 लेक्चर्स घेतले. त्यात मी सगळं बेसिक समजावून सांगतो. जे गरजेचं आहे ते सांगतो. आपल्या रोजच्या संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये मी प्रत्येक कन्सेप्ट अगोदर एक्सप्लेन करतो आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला लावतोय. आणि दर रविवारी आपल्या फ्री टेस्ट असतायत. देतायत बरं का, मुलं देतायत. चांगली मुलं अभ्यास करतायत लक्षात घ्या आणि त्यांचाच रिझल्ट लागणार आहे. म्हणजे त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका, की माझं 11th स्टँडर्ड काहीच झालेलं नाहीये. हे डोक्यातून काढून टाका. अरे झालं नाही तर का नाही झालं? केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन तुम्हाला इथं थांबवतंय. काय? टेस्ट. नाही झाला अजून अभ्यास. नाही झाला. मी अभ्यास झाल्यानंतर टेस्ट देऊया आपण. ओके. असंच म्हणतं मन. सगळ्याच मुलांचं जवळ-जवळ 95% मुलं अशी आहेत, की ज्यांचं मन भीती दाखवतं. अजून अभ्यास झाला नाही. चांगला स्कोर होणार नाहीये. कमीच मार्क पडणार आहेत. त्यापेक्षा राहू दे टेस्ट आणि टेस्ट राहू दे म्हटलं, की अभ्यास पण राहिला. टेस्ट राहिलं, की अभ्यास पण राहिला. त्यामुळं टेस्ट कधीही चुकवू नका. जोरात तयारी करा. हा टेस्ट आहे ना, मी अभ्यास करूनच दाखवणार असाच ॲटिट्यूड हवा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं तुमचं मन तुम्हाला डायव्हर्ट करतंय. दुसरी गोष्ट आता बघा, सुट्टी, हॉलिडेज, दसरा, दिवाळी, ख्रिसमस, रंगपंचमी, ओके, होळी, काय सणच सण आहेत ना. करायचे साजरे आपण. उत्साहात साजरे करायचे लक्षात घ्या. पण ते साजरे करत असताना किती वेळ दिला पाहिजे. मला एक पालक म्हणले, "गणपतीत ना पूर्णपणे 15 दिवस एक लाईन वाचली नाहीये." मंडळाचा अध्यक्ष होता पोरगा म्हणले आमचे ते आणि कायम तिथंच. ओके, ओके करायचे. सामाजिक कार्यात पण भाग घ्यायचाय. पण कधी? स्वतःचं क्लिअर असल्यावर. नाहीतर स्वतःच अजून काहीच नाही. अभ्यास कुठं झिरो आहे आणि करतोय सगळं बाकीचीच कामं. नाही चालणार लक्षात घ्या. तुम्हाला सुट्टी नाहीये बाळांनो. हां, तुम्हाला सुट्टी नाहीये. तास, दीड तासाची रेस्ट घ्यायची, पुन्हा अभ्यासाला लागायचं. हे करावं लागणार आहे. बरं, अजून मी तुम्हाला सांगतो. मी काय म्हणतोय बघा, की तुमचं मन थोडंसं तणाव निर्माण करतं, की माझा अजून अभ्यास झालाच नाहीये किंवा होतच नाहीये. फिजिक्सच्या लेक्चरला केमिस्ट्रीचे डाउट येतायत. केमिस्ट्रीच्या वेळेस मॅथ्स मागे राहिल्याची जाणीव होते. मॅथ्स घेताना पुन्हा फिजिक्स अवघड आहे असं वाटतंय. एका वेळेस एक सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला सांगू का? वन कन्सेप्ट ॲट अ टाईम म्हणूया आपण. वन कन्सेप्ट ॲट अ टाईम. म्हणजे एका वेळेस एका कन्सेप्टचाच विचार करा, त्याच्यावरच फोकस करा. ती त्यात मनात वेगळे विचार कुठले आणू नका. होतंय सगळं, होतंय. बरं अजून आता मी तुम्हाला सांगतो, एवढे पॉइंट्स तर इम्पोर्टंट आहेत. बरोबर आहे की नाही सांगा बघू? आता अजून काय इम्पोर्टंट माहिती आहे का? सगळ्यात इम्पोर्टंट लक्षात घ्या, सगळ्यात. तर तुमची एक डायरी मेंटेन करा. मी नेहमी सांगतो, रोज रात्री झोपताना तुम्हाला 2 गोष्टी करायच्यात. दिवसभर काय केलं ते नोट डाउन करून ठेवा. स्वतःसाठी. नका दाखवू शकाल तुम्ही काय डायरीत दिवे लावताय ते. कळालं का? निबंध लिहायचा नाहीये. हा असा बोलला, तसा बोलला, तसले काही फॅमिली ड्रामा नाही करायचा आपल्याला. 2 मिनिटात लिहायचंय अभ्यास काय केला ते. कळालं का? आणि मी असे YouTubeवर व्हिडिओ बघितलेत बरं का, की रिपीटर, ड्रॉपर मुलं आहेत. दिवसभराचा अभ्यास सांगून मुलांना मोटिव्हेट करतायत. चांगली गोष्ट आहे. पण मी काय म्हणतोय, शांततेत राहून सगळ्यांच्या पुढे गेलं पाहिजे. डायरीत काय करायचंय, दिवसभर काय केलं ते लिहायचं. ओके. उद्याचा प्लॅन करायचा. नेक्स्ट डे प्लॅन करायचा. उद्या काय करायचं हे सगळं अगोदर ठरवायचं आणि त्यानुसार एफर्ट्स घ्यायचे. ओके. मग ही डायरी तुमच्याकडे पाहिजे. ओके. मग आता एवढं सगळं केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अजून कुठलं आपल्याला त्रास देणार आहे सांगा बघू? कशाला ते आपलं मन आपल्याला डिमोटिव्हेट, डिप्रेशनमध्ये घालतंय? कंट्रोल करा मनावर. काहीही अवघड नाहीये. सगळं ईझी आहे. कुठलीही अडचण येऊ दे, ती क्षणिक असते. त्यातून बाहेर पडता येतं. कुठल्याही
काय म्हणतो आपण बॅकलॉग आहे, हे आहे, ते आहे. सगळ्यातून मार्ग काढता येतो. तर करायची इच्छा पाहिजे. हां. आणि हे करताना नेहमी जे मन नको म्हणतंय ना, ते करायचं. हां, मन म्हणत असेल ना, "आता बास अभ्यास. नाही मला करायचा आहे अजून अभ्यास." ओके. पहाटे उठायचं होत नाही. नाही उठायचं आहे आपल्याला. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करायचा आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला हे माझी जर मत मान्य असतील, तर कमेंटमध्ये सांगा, की आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. आम्ही तुम्हाला फॉलो करू. मी तुम्हाला सांगतो दिनचर्या बदलल्यावर अजून एक मला व्हिडिओ बनावा लागणार आहे. आणि तुम्हाला हा रूल माहिती आहे 20+1 रूल लक्षात घ्या. म्हणजे काय? सलग 21 दिवस तुम्ही एखादी गोष्ट केली ना, की जमलं. माझ्याकडे 2 रिपीटर मुली आलेत. दिवसभर आता अभ्यास करतायत. पहिल्या दिवशीच म्हणल्या, मला माहितीच होतं. वर्गावरून आलेत. पहिल्या दिवशीच अभ्यास केल्यानंतर मला म्हणल्या, "सर, आमच्या रूममध्ये खूप शांतता असते. आम्ही तिकडूनच अभ्यास करू का?" मला लगेच कळालं काय करणार आहेत ते लक्षात घ्या. इथं जबरदस्त अभ्यास करावा लागतोय. इथं बेंचवर बसून अभ्यास करावा लागतोय. रूमवर लक्ष ठेवायलाच कोण नाहीये. मग झाला अभ्यास. मी तुम्हाला सांगतो, मग त्यांच्या मनात काय आलं, रूमवर करूया अभ्यास. नाही, स्टडी हॉलमध्येच व्हायला पाहिजे अभ्यास. सारखं आपलं मन काय सांगतंय आपल्याला आणि आपल्या हिताचं काय आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना आपला त्यात फायदा काय आहे, याचा विचार करायला जमलं पाहिजे. ओके. मग आता मी ही खूप ओरडून-ओरडून हा व्हिडिओ तयार केलेला आहे लक्षात घ्या. तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की शेअर करा. आजपासून बदल करायचा आहे आपल्याला. ऑल द बेस्ट.